षटक क्रमांक 30 असेल, बॉलर असेल बॉलिंग ट्रॅक वरती अफान प्रकार आझर यांचे छोटे बंधू आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड द विकेट बॉल, या बॉलवरती घनागती प्रहार, मुकीच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक आहेत, चूक मात्र कोणतीच नाही, विकेट पतन. आपण यानं काय जबरदस्त बॉलिंग केली आता. जर पाहायला गेलं तर अथर आणि अफान दोन सख्य भाऊ आपसात विरोधक बनून खेळताना देखील दिसू शकतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनेकदा तुम्ही पाहिले कृणाल पांड्या हार्दिक पांड्यानं देखील वेगळं खेळताना पाहिलं, इरफान पठाण युसुफ पठाण यानं देखील वेगळं खेळताना पाहिलं असेल तुम्ही. या बॉलवरती पहिलाच मोठा फटका खायचा, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, कमालची गोलंदाजी अफानच्या माध्यमातून. मोठे भाऊ आहेत त्यांना या ठिकाणी बघा त्यांच्यामध्ये वर्चस्व आपण बघतोय, काय बॉलिंग केली जाते. क्रिकेटमध्ये आपण जर पाहायला गेलं रिलेशन थोडेसे बाजूला राहतात. क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त क्रिकेट हेच असतं, मैदानाच्या बाहेर मात्र रिलेशन. आणि यावेळेला पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा बॉल आहे, काय बॉलिंग केले बॉलर अफान यानं, कमबॅक चांगला आणून दिला संघासाठी. वॉट अ मॅच, जबरदस्त क्रिकेट आपण बघतोय. समोर अथर असेल, अथरच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मोठा फटका कायचा आहे, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, अंपायरकडे जोरदार अपील केली जाते आणि त्याचबरोबर अंपायरनं देखील नकार दिलाय. 4च्या 4 बॉल डॉट आपण बघतो, ज्याच्यामध्ये एक विकेट देखील सामील आहे. अफान आतापर्यंत प्रभावित केले, बॅटिंग करणाऱ्या फलंदाजला सेट होऊन दिलंच नाहीये. यावेळेचा देखील बॉल तुम्ही बघताय तर जोरदार अपील केली जाते आणि 4 लगातार बॉल डॉट आले. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करूयात, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन, सो नो आर्ग्युमेंट. अंपायरचं डिसिजन शेवटचं डिसिजन राहील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, शेवटचा एक बॉल. ओ बडी मिया तो बडी मिया, लेकिन छोटी मिया सुभान अल्लाह. जबरदस्त कामगिरी इथे अप्पान यांच्या माध्यमातून केली आहे. एक विकेट आहे आणि उरलेली 4 बॉल डॉट, अशा प्रकारची बॉलिंग या षटकामध्ये. या बॉलला देखील जर पाहायला गेलं तर यष्टी उद्ध्वस्त केलेत का, फलंदाज बाद होईल. सर आपला इशारा येऊ द्यात, डीजे जरा थांबायचं आहे. आणि फलंदाज बाद होतील. षटक क्रमांक 3चा खेळ आणि स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक आणि त्याचबरोबर 2 विकेट घेणारा एकमेव बॉलर जो का आपण ठरलेला आहे. धावसंख्या जाऊन स्थिरावलेली फक्त 17 या आकड्यावरती फक्त स्थिरावलेली आहे. आता थोडीशी विश्रांती, जाऊया सुहेल नांदगावकर यांच्याकडे. दोस्ती ग्रुप के ओनर उमेश सर, इनकी तरफ से गिरबाज के लिए 100 रुपए का इनाम और अरफात काजी की तरफ से 100 रुपए का इनाम आया है। गेटबाजी अच्छी की किफायती गेटबाजी करते हुए मिडन ओवर फेंका और कुल मिलाकर 2 विकेट लिए, एक बड़ा विकेट उसमें शामिल था।
मुकित को भेजा था बैक टू द पवेलियन। ये बड़ा विकेट, बड़ी मत्ती जाल में फंसाई थी गेंदबाज अफान ने। और उसी के साथ साथ पर्पल कैप के हकदार भी बनते हुए